दहशतवादी AK-47 आणि M4 रायफलसह 20 ते 22 तास चालत बैसरन घाटीत पोहोचले। पहलगाम हल्ल्याबाबत सूत्रांची माहिती, अतिरेकी दुकानांच्या ठिकाणी थांबल्याची ही माहिती NIA तपासात समोर। पाकव्याप्त काश्मीरमधील लॉन्चपॅडवरून दहशतवाद्यांना हटवतानाचा व्हिडिओ समोर। पाकिस्तानी सैन्याकडून POK मध्ये रेकी, व्हिडिओ TV9च्या हाती। पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसाची मुदत संपली। भारतात थांबलेल्या पाक नागरिकांना 3 वर्ष तुरुंगवासासह 3 लाखांचा दंड होऊ शकतो। अटारी बॉर्डरवरून आतापर्यंत 531 पाकिस्तानी नागरिक भारतातून परतले। भारताच्या ॲक्शन नंतर पाकिस्तान घाबरला। पाकिस्तानी सरकारकडून सर्व रेल्वे स्टेशनची जबाबदारी सैन्याकडे। रेल्वे मंत्री हनीफ अब्बास यांची माहिती, हत्यार आणण्यासाठी पाकिस्तानी रेल्वेचा वापर करणार। भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रात अँटीशिप चाचणी सुरू। समुद्रातून दूरवर हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा सराव। देशाची सुरक्षा करण्यासाठी सर्वतोपरी तयार असल्याची नौदलाची भूमिका। पाकिस्तानकडून सीमेवर रणगाडे तैनात करण्यास सुरुवात। गेल्या 2 दिवसापासून पाक लष्कराच्या चौक्यांमधून नियंत्रण रेषेवर गोळीबार। भारताकडूनही प्रभावीपणे प्रत्युत्तर। सिंधू जलकरार भारताला एकतर्फी संपवता येणार नाही। पाकिस्तान विरोधात आक्रमक पाऊल उचलल्यास आम्ही युद्धासाठी सज्ज। पाकिस्तानचा गृहमंत्री मोहसिन याची धमकी। पाकव्याप्त काश्मीरमधील झेलम नदीला पूर। पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादमध्ये पूरस्थितीमुळे गोंधळाचं वातावरण। भारतानं पाणी सोडल्याचा पाकिस्तानचा आरोप। पहलगाममधील हल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय चौकशीची पाकिस्तानची मागणी। पाकच्या मागणीला चीनचं समर्थन। दरम्यान चीनचा राजदूत जियांग झिडोंग आणि पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाक दारची भेट। पाकिस्तानला आर्थिक कमजोर करणं गरजेचं। पाकिस्तान आमची बरोबरी करू शकत नाही। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री अजित पवारांच्या संगमेश्वर दौऱ्यात मधमाशांचा हल्ला। काही पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवरील मधमाशांच्या हल्ल्यानंतर ताफ्यातील अनेकांची पळापळ।